नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. वाहन चालविण्याचा परवाना RTO ऑफिसमधून पूर्वी दलालांमार्फत आरामात मिळून जायचा. यामध्ये अधिकाऱ्यांचे हातही ओले व्हायचे. परंतु वाढते अपघात लक्षात घेता आता यावर कठोर पावले उचलण्यात आली असून वाहन चालवण्याची चाचणी कठोर करण्यात आली आहे आणि यावर अधिकाऱ्यांनी पायमल्ली केल्यास कठोर कारवाईचे संकेतही देण्यात आले आहे. राजुरा नगरपालिका निवडणुकीत मतचोरीचा मामला उघडकीस आला होता. यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस हरिदास झाडे आणि उमेदवाराचे वडील पांडुरंग चिल्लावार यांच्या चित्रफिती व्हायरल झाल्या होत्या. यावर निवडणूक अधिकारी व पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या 280 कोटी रुपयांच्या अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाला पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय असे नाव देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या रुग्णालयाला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली होती. बल्लारच्या गोंदिया रेल्वे मार्गावर तसेच भद्रावती व वरोरा क्षेत्रात एकाच दिवशी 3 वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक 413 मध्ये चंद्रपूरकडे येणाऱ्या रेल्वेच्या धडकेत एका मादी साबराचा मृत्यू झाला, तर भद्रावती मार्गावरील पेट्रोल पंप जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा आणि वरोरा येथे आनंदवन चौकाजवळ साळींदराचा मृत्यू झाला आहे. महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्याने उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. चंद्रपूर शहरात अनेक उमेदवारांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता तयारी सुरू केली होती, परंतु निवडणुकीची तारीख घोषित न झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. होणाऱ्या विलंबनामुळे राजकीय पक्ष सुद्धा सध्या संभ्रमावस्थेत आहेत. राज्यात आणि विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यात रेती तस्कर प्रचंड प्रमाणात फोफावले आहेत. तसेच या रेती तस्करांना राजकीय अभय असल्यामुळे त्यांचे मनोबल सुद्धा वाढले आहे. राजुरा क्षेत्रात 3 ट्रॅक्टरसह ट्रॉली ज्यांची किंमत एकूण 15 लाख रुपये व ट्रॅक्टरमध्ये असलेले गौण खनिज ज्यांची किंमत 15,000 रुपये असा मुद्देमाल राजुरा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलिसांचे मनोबल वाढवणारे असली तरी रेती तस्करांना मात्र हे नित्याची बाब ठरते आहे. राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखूवर कारवाई करण्याची वेळ पोलिसांनी आता राजकीय पक्षांवर आणलेली आहे. 3 डिसेंबरच्या मध्यरात्री शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा संघटक मुकेश जीवतोडे यांना एका ट्रकमध्ये सुगंधित तंबाखू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी त्या ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये 12,40,000चा सुगंधित तंबाखू असल्याचे आढळले. वाहन चालकाला विचारणा केली असता हा संपूर्ण तंबाखू अनिल बोदे यांच्याकडे नेण्यात येणार असल्याची माहिती दिली. कुणाचा मृत्यू नेमका कशाने होईल हे आज सांगता येत नाही. अशीच एक घटना मूल तालुक्यातील येरगाव राईस मिल जवळ घडली. धान घेऊन वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटले आणि त्याच वेळी त्याचे शेजारी बसलेला गजानन तुकाराम उरकुडे हा धक्क्याने समोर पडला आणि ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला. या अपघातात त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर ट्रॅक्टरचे सुद्धा तुकडे तुकडे झाले. यावरून ट्रॅक्टर किती वेगात होता हे निदर्शनास आले. चंद्रपूर जिल्ह्यात जेव्हापासून दारू सुरू झाली तेव्हापासून वाईन बार, दारूची भट्टी, वाईन शॉप यांना परवानगी देण्यास एक्साईज विभागाने कुठलीही कसर बाकी सोडली नाही. घुगुस शहरातही बहिरमबाबा नगर येथे एका दारू भट्टीला परवानगी देण्यात आली. त्याचा प्रचंड प्रमाणात महिलांनी विरोध केला असून यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही दारू भट्टी सुरू करताना कुठलेही निकष बाळगले गेले नाही. केवळ 50 मीटर अंतरावर मंदिर असून सुद्धा या देशी दारू दुकानाला परवानगी दिलीच कशी हा प्रश्न उरतोच. येणाऱ्या 8 ते 14 डिसेंबर दरम्यान नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. परंतु या अधिवेशनात विरोधी पक्ष नेताच नसेल तर काय या प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडले नाही. विरोधी पक्षांनी वारंवार विरोधी पक्षाचा नेता नेमावा याकरता मागणी केली, परंतु नियमांकडे बोट दाखवत त्यावर पडदा टाकण्यात आला. आता मात्र हा प्रश्न ऐरणीवर आला असून या अधिवेशनात नेमके कुठले वादळ येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या इंडिगो कंपनीची विमान सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून नागपूरहून पुण्याकरिता निघालेल्या प्रवाशांना पुण्याऐवजी हैदराबाद येथे नेण्यात आले आणि त्यानंतर तब्बल 1 तास त्यांना विमानाच्या बाहेर निघू न दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. नागपूरवरून रात्री 11:40 असणारे उडान हे 1 वाजता प्रवाशांना घेऊन निघाले आणि अर्ध्या तासानंतर पुण्याच्या विमानतळावर जागा नसल्याचे कारण सांगून त्यांना हैदराबाद येथे नेण्यात आले. यामुळे नागपुरातील प्रवासी संतप्त झाले असून पुण्यातही प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत राहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.